नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता सुरुवातीला बघूयात पावसासंदर्भातल्या वेगवान बातम्या. महाराष्ट्रात पडत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे कुठेही आपत्कालीन स्थिती उद्भवू नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेत. त्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तसेच आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली आणि सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. मुंबईमध्ये सकाळपासून पावसानं जोर धरलेला आहे. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुर्ला पूर्व परिसरात मुसळधार पाऊस मुसळतोय. कुर्ल्यामध्ये सकाळपासून पावसाच्या तुफान सरी बरसत आहेत. सततच्या पावसामुळे कुर्ला बस डेपो पाण्यात गेलाय. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करून पाण्यातून वाट काढून जावं लागतंय. मीरा भाईंदर शहरामध्ये पावसाला सकाळपासूनच जोरदार सुरुवात झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास होतोय. पावसाचा जोर असाच राहिल्यास मीरा भाईंदरमधील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. 8 दिवसांपूर्वी देखील मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. त्यामुळे आजचा पावसाचा जोर बघता नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नवी मुंबईत पावसाच्या कहरामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे तुर्भेमधील एका कॉलनीमध्ये पाणी शिरल्यानं लहान मुलांनी पाण्यात पोहण्याचा आनंद लुटला. मात्र पालिकेचा नालेसफाईचा दावा फसलाय. कोल्हापुरात मुसळधार पावसानं थैमान घातलंय. पंचगंगा नदीसोबतच वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा आणि इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगेनं इशारा पातळीकडे वाटचाल सुरू केली. त्यामुळे जिल्ह्यातील 1900 बंधारे पाण्याखाली गेलेत. राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्यात आलाय. 1,50,000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरच्या महापुराचा धोका टळलाय. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असताना कोल्हापूर प्रशासनानं कर्नाटकशी संपर्क साधून विसर्ग वाढवण्याची मागणी केली होती. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवरती गेली आहे. अलमट्टीतून 1.25 लाख क्युसेकनं विसर्ग होत असल्यामुळे पुराचा धोका टळलाय. लोणावळ्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा धोक्यात हरवल्याचं दिसतंय. धबधबे प्रवाहित झाल्यानं पर्यटकांनी वीकेंडला इथे गर्दी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भारजा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे दापोलीतील मांदिवली मार्गे मंडणगड आणि मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं जनजीवनावरती परिणाम झालाय. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावरती आल्यानं खेडचा दापोली आणि मंडणगड या दोन्ही तालुक्यांशी संपर्क तुटलाय. सिंधुदुर्गातील कणकवली, सावंतवाडी, कुडाळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 112 मिलीमीटर पाऊस सावंतवाडीत झाला. जिल्ह्यातील अनेक नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. जिल्ह्यातील 2 मध्यम आणि 20 लहान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. माळशेज घाटातील सुरक्षा रामभरोसे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले मनाईचे आदेश कागदावरतीच असल्याचं दिसतंय. आदेशाला केराची टोपली दाखवून पर्यटकांनी धबधब्याखाली तुडुंब गर्दी केली. मात्र यावेळी दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असल्यानं खबरदारी घेतली जाते. शहापुरात सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. त्यामुळे रस्ते जलमय झाले असून नाले ओसंडून वाहत आहेत. वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली आहे. या पावसाचा जोर वाढल्यामुळे धबधब्याखाली भिजून पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटलाय. पालघर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. बोईसर, पालघर, डहाणू, तलासरी भागात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर आलाय. दुसरीकडे भात लावणीच्या कामांना वेग आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये रात्रभर मुसळधार सरी बरसत होत्या. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. यावेळी हवामान विभागानं जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. चंद्रपुरातील चिचपल्ली गावात तलावातील पाणी ओव्हरफ्लो झाल्यानं जवळपास 100 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यावेळी गावातील एका शाळेत नागरिकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी त्यांना सर्वतोपरी मदत करावी असे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चिपळूणमधील मुंबई गोवा महामार्गावर गटाराचं पाणी आल्यानं रस्ता पूर्णपणे जलमय झाला. त्यामुळे वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते.
यवतमाळ जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील कोसारा ते सोईट मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. वणी तालुक्यात पुरामुळे शेलू खुर्द मार्ग आणि शिवणी ते चिंचोली मार्ग बंद झालाय. वर्ध्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे छोटे नदी नाले भरून वाहत आहेत. दरम्यान वडद इथल्या भदाडी नदीला पहिल्यांदाच मोठा पूर आला. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. भदाडी नदीतील पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचंही नुकसान होत आहे. वर्धा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय. अतिवृष्टीचा फटका सेलू आणि समुद्रपूर तालुक्यांना बसलाय. अनेक घरात पाणी शिरलंय. पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय. आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या नाल्यांना पूर आलाय. शेकडो गावांचा तालुक्यांशी संपर्क तुटलाय. तर जिल्ह्यातील जवळपास 30 मार्ग बंद पडलेत. पाल नदीला आलेल्या पुरामुळे महामार्गावर पाणी आल्यानं महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. चंद्रपुरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणचे मार्ग पुरामुळे बंद झाले. चंद्रपूर गडचांदूर मार्गावरील भोयगाव इथे वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. पुलावरती पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी तो बंद केलाय. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. ज्यांना बॅटिंग करायची आहे त्यांनी मैदानात उतरा आणि विरोधकांना चांगलंच ठोकून काढा, असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी आज कार्यकर्त्यांना दिलेत. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक टाचणी लावली आणि महाविकास आघाडीचा फुगा फोडला. त्यात 20 आमदार आमच्यासोबत आले तसं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली. पुढच्या आठवड्यात दिल्लीमध्ये महायुतीची बैठक पार पडणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक होईल. या बैठकीत जागा वाटपाची चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री अमित शहांसोबत बैठक झाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आजच्या अधिवेशनाआधी दोघांमध्ये बैठक झाली असून शहांनी फडणवीसांकडून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्रीच अमित शहांची भेट घेतली आणि हॉटेलमध्ये अजित पवारांनीच अमित शहांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. दौंडमध्ये आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्यात शरद पवारांनी मार्गदर्शन केलं. यावेळी जिल्ह्यात आणि तालुक्यात प्रत्येक ठिकाणी रोजगार मेळावे घेणार आणि तरुणांच्या हाताला काम देणार. मात्र तरुणांची रोजगार मिळवण्यासाठी राज्यामध्ये कुठेही जायची तयारी हवी, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. दौंडमध्ये शरद पवार गटाकडून नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शरद पवारांनी नोकरी महोत्सवाचं उद्घाटन केलं. या महोत्सवात 41 कंपन्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मुसळधार पावसामुळे जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे रुग्णालयात ताप, गॅस्ट्रो आणि डेंग्यू सदृश्य आजारांच्या रुग्णांमध्ये भर पडली आहे. 50% रुग्णांना डेंग्यू आणि गॅस्ट्रो झाल्याचा संशय आहे. वाशिमच्या सापळी परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडलाय. शेतीमधील पिकांचं नुकसान करणाऱ्या डुकरांनी त्यांचा मोर्चा गावाकडे वळवल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे रानडुकरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे केली जाते. अमळनेर तालुक्यातील अमळगाव इथे सामाजिक न्याय विभागाच्या 15 लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचं काम सुरू असतानाच प्रवेशद्वार अचानक कोसळल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. निफाडच्या पिंपळ गावात मोराचा आणि बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मोराची शिकार करताना विजेचा शॉक लागल्यानं मोरासोबत बिबट्याचा देखील मृत्यू झालाय. मुसळधार पावसामुळे काही दिसत नसल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथे अपघात झाला. एसटी बसनं दुचाकीला धडक दिल्यामुळे 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. अकोला मूर्तिजापूर या रस्त्यावरती कुरणखेड बसथांब्याजवळ कारच्या धडकीमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालकानं पळ काढला आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण इथे एका गोठ्याला आग लागली. या आगीत एका बैलाचा मृत्यू झाला असून म्हैस जखमी झाली आहे. गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य जळून खाक झालं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून साधेपणानं विठुरायाचं दर्शन घेतलं. यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनानं जागा उपलब्ध करून दिल्यास पंढरपुरात गोवा सरकार भक्तनिवास उभारेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं यावलमधील महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्साह आहे. यावेळी मंदिरात महापूजेचं आयोजन करण्यात आलं. दर्शनासाठी हजारो भाविकांनी प्राचीन मंदिरात गर्दी केली.
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्तानं आणि संत रामराव महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्तानं देशातील लाखो भाविक पोहरादेवीत दाखल झाले। यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या हातातील सूर्यमणी आणि पादुका प्रत्यक्ष दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत। यावेळी स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। गुरुपौर्णिमेनिमित्तानं संतनगरी शेगावात हजारो भाविकांची मांदियाळी जमली आहे। यावेळी अनेक दिंड्या शेगावात दाखल झाल्यात आणि हरिनामाच्या जयघोषात संतनगरी दुमदुमून गेली। आणि या बातम्यांसोबतच इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेच परत येतोय।